गेले 2 दिवसामध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या, सुप्रियाताईंच्या आणि उपस्थितीमध्ये राज्याच्या सर्व जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षांची बैठक घेतलेली आहे. सध्याच्या जिल्ह्याची आढावा, पक्षाची असलेली बांधणी, जुने नवीन कार्यकर्त्यामध्ये आता नवीन जबाबदारी देऊन पक्ष वाढीच्या संदर्भातून घ्यायची भूमिका आणि त्यांचे काही प्रश्न अडचणी सगळं जाणून घेऊन येत्या काही दिवसामध्ये पक्ष, माझ्या माहितीप्रमाणे गांधी जयंतीपासूनच पक्षाची पूर्णपणे राज्यभर प्रक्रिया राबवण्याच्या बाबतीत मला सूचना केलेल्या आहेत. काही लोक पक्ष सोडून गेलेले आहेत, काही लोक पक्षामध्ये यायला मागत आहेत. त्या सर्वांचा मेळ घालून जी जागा आता काही ठिकाणी राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये काही पदं अशी नियुक्त केल्या होत्या की त्यांचा पक्षाशी निगडीत अशा प्रकारचा संबंध असावा, तो दिसत नव्हता परफॉर्मन्स, म्हणून आम्ही ते बदल करण्याचा निर्णय घेतो आहे. अख्ख्या पक्षाची राज्यापासून जिल्हा तालुका स्तरावरची बॉडी, प्रत्येक फ्रंटलची बॉडी ही बदलून आम्ही त्या ठिकाणी ऑक्टोबरपासून पक्ष दौरे आणि बाकीच्या सर्व गोष्टीच्या माध्यमातून कामकाज सुरू करणार. एसआयआरचा मुद्दा सर सध्या खूप गंभीर आहे. एसआयआरच्या अनुषंगाने देखील बैठकांमध्ये तुम्ही चर्चा केल्या. 4 दिवस राहिलेले आहेत. साधारणपणे बंगालचा आपण विचार केला तर 10% त्या ठिकाणी मतं काढली गेली. 91 लाख मतदार असे होते ज्यांना कापण्यात आलं होतं. महाराष्ट्रात हाच किता गिरवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमचा पक्ष या अनुषंगाने काय करतो? नाही, मी जर बघितलं आता आम्हाला पण आता प्रेझेंटेशन दाखवलेलं आहे. आम्ही BLAच्या बाबतीमध्ये सातत्याने जेव्हापासून हा प्रोग्राम लागला तेव्हापासून पक्षाच्या वतीने आम्ही सर्व जिल्हाध्यक्ष आणि सर्व नेत्यांना आम्ही कल्पना दिलेली आहे की BLA आपण नियुक्ती करायची आहे. पण मी बघितलं आता मगाशी आम्ही प्रेझेंटेशन पण बघितलं आणि आम्ही उद्या निवडणूक आयोगाला भेटायला पण जाणार आहोत 11 वाजता. यात बघितल्यानंतर पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये कोणी काही म्हणो, या निवडणूक प्रक्रियेमध्ये जी नावं वगळली गेलेली आहेत ती वगळलेली नावं संशयास्पद आहे अशा प्रकारची चर्चा होती. कोर्टामध्ये तशा प्रकारच्या 35,000 नावाच्या बाबतीमध्ये कोर्टामध्ये ज्यावेळा दाखल करण्यात आलं, निवडणूक आयोगाला दाखल करण्यात आलं, ती व्हेरीफाय केली तेव्हा त्यातली 31,000 नावं ही व्हॅलिड झालेली आहेत. हा गंभीर बाब आहे. याचा अर्थ कोर्टाने सांगितलं की आता हे व्हॅलिड झालेले आहेत, पण ते पुढच्या निवडणुकीला आपण धरता येईल. याचा अर्थ असं होतोय की हे प्री प्लॅन, कोर्टाला आपण अगोदरच कल्पना द्यावी आणि 2 ते 3 वर्ष महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची अवधी आहे. जसं पश्चिम बंगालमध्ये 35% मतदान TMCला झालं आणि काही मताच्या माध्यमातून जे पराभव झाला, बिहारमध्ये तसंच झालेलं आहे. त्याचा अभ्यास करून महाराष्ट्रामध्ये ही पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी घेणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला कोर्ट निवडणूक आयोगाच्या असलेल्या कार्यक्रमामध्ये हस्तक्षेप करत नाही आणि दुसऱ्या बाजूला व्हॅलिड झालेल्या नावाच्या संदर्भामध्ये सुद्धा हे व्हॅलिड झालं आहे पण पुढच्या निवडणुकीला घेऊ, हे जर सांगत असेल तर मला वाटतं की फार गंभीर बाब आहे. लोकशाहीमध्ये मतदान करण्याचा अधिकार असलेल्या व्यक्तीला मतदान करण्याच्या संदर्भात जर प्रशासकीय निवडणूक आयोगाची चूक असेल तर त्या निवडणूक आयोगाला निश्चितपणाने कारवाई झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी आम्हाला करावी लागेल. सर, पृथ्वीराज चव्हाणांनी पण आता पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी त्यांच्या मतदारसंघातले पण त्यांनी जवळपास 56,000 अशी नावं दाखवली जी दुबार मतदार आहेत वगैरे या संदर्भात. जर एका मतदारसंघामध्ये 50,000 पेक्षा जास्त दुबार मतदार असतील तर संपूर्ण महाराष्ट्राची आणि देशाची काय स्थिती असेल आणि अशा प्रकारचा आढावा तुमच्या पक्षाकडनं प्रत्येक मतदारसंघात घेण्यात येणार आहे का? सर, आम्ही एक खरं तर आहे, तुमचा विधानसभेमध्ये पराभव झाला, अगदी कमी मतांना तो पराभव झाला. याचंच विश्लेषण करताना पृथ्वीराज चव्हाण हे म्हणत होते की माझ्या आजूबाजूला जे मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातील मतदार जे आहेत ते इकडं तिकडं असल्याचं पाहायला मिळालं. म्हणजे ते दुबार मतदार होते आणि ते 56,000 होते आणि त्यामुळे कुठेतरी पराभव झाला. याला अमित शहानं नागपूरमध्ये जी बैठक घेतली होती, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं की तुम्ही 10% मतदार वाढवा. याचा कुठेतरी त्याच्याशी संबंध असं त्यांचं म्हणणं आहे. 100% महाराष्ट्रामध्ये मागच्या विधानसभेला ज्या पद्धतीने निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर लोकसभेला पराभव या असलेल्या महायुतीचा झाल्यानंतर ते सावध झाले. त्यांनी प्री प्लॅन करून अगदी मतदारसंघामध्ये 25,000 ते 30,000 मतदान वाढवण्याचा निर्णय घेतला. त्याची आजही पुरावे तशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी दिसून आलेले आहेत. हे करत असताना आपण जर बघितलं, मगाशी पृथ्वीराज चव्हाण जसे म्हणाले, एक उदाहरण मी देतो की पाटण आणि
कराड उत्तरमध्ये मतदान जेवढं झालं ते समान कसं होतं, एकही मत कमी नाही, एकही मत जास्त नाही, अशा अनेक तक्रारी आहेत. परंतु माझं आज ठामपणाने आहे, प्रत्येक निवडणुकीला वेगळी स्ट्रॅटर्जी करायची आणि निवडणुका जिंकायचा हा एक वेगळ्या प्रकारचा पायंडा हा भाजप आखतं. आत्तासुद्धा पुढच्या निवडणुकीला डिलिमिटेशन हा जो विषय घेतलेला आहे, हा डिलिमिटेशनचा विषय एवढाच आहे की आत्ताच्या मतदारसंघाच्या मध्ये झालेल्या निवडणुकीला जर निवडणुका झाल्या तर कदाचित या लोकांचा रोष, लोकांची नाराजगी याचं प्रत्यंतर सत्ता येऊ शकत नसल्यामुळे काल देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं की महिला आरक्षणाला आपण पाठिंबा द्यावा. मला कळत नाही की देशाच्या स्वातंत्र्यदिनी ज्यावेळेला आपण त्या ठिकाणी बोललो गेलो त्यावेळेला अगोदरच सभागृहामध्ये 2023 साली या महिला आरक्षणाला मंजुरी दिलेली असताना, एक मताने मंजुरी दिलेली असताना परत महिला आरक्षणाला पाठिंबा विरोधक देत नाही, अशा प्रकारचं जे सांगण्यात आलं ते चुकीचं आहे. डिलिमिटेशनमध्ये मतदारसंघावर अन्याय होऊ नये याची काळजी घेण्याचा प्रयत्न विरोधक करतायत. दुसरी गोष्ट आहे, आपण जर बघितलं तर नावं कमी करण्याच्या किंवा नाव वाढवताना काही कार्यालयामध्ये, भाजपच्या कार्यालयामध्ये अशा प्रकारचं काम बिओलांना घेऊन काम चालू होतं. सत्तेचा आणि सरकारी यंत्रणेचा वापर या प्रक्रियेमध्ये केला जातोय, ही वारंवार अनेक ठिकाणी तक्रारी दिसलेल्या आहेत. आणि तशा पद्धतीची निवडणूक प्रक्रिया जर होत असेल तर या निवडणुकीला काही अर्थ राहत नाही, लोकशाहीला अर्थ राहत नाही. उद्या आम्ही निवडणूक आयोगांना अगोदर जाऊन भेटणार आहोत, या सर्व प्रक्रियेची माहिती देणार आहोत, त्यांच्याकडून स्पष्टीकरण घेऊ. स्पष्टीकरण मागच्या वेळेलासुद्धा आम्ही गेलो होतो, त्यावेळेला त्यांनी सांगायचं ते सांगितलं होतं. आत्तासुद्धा त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो, पुढे त्यांनी न्याय द्यावा अशी अपेक्षा करतो. आणि नाही झालं तर शेवटी याच्यावर जनजागृती करून लोक सत्याग्रह आपल्याला करावा लागेल. 2014ला भ्रष्टाचाराच्या विरोधात मी मोहीम हाती घेतली होती. राष्ट्रवादीचे मंत्री त्याच्यामध्ये, राष्ट्रवादीचे लोक त्यामध्ये होते. ती आता मोहीम कुठेतरी बंद झाली आहे. भाजपनं ती मोहीम हाती घ्यायला पाहिजे असं पृथ्वीराज चव्हाणांना काही वेळापूर्वी म्हटलेलं आहे. त्यावेळेस मी ऍक्टिव्हली काम करत होतो, मात्र आता सत्तेशी सहभागी ते लोक झालेत आणि त्यामुळे कुठेतरी त्यांच्यावर कारवाई होत नाही असंही त्यांचं म्हणणं होतं. पूर्वीच्या वेळेला ज्या वेळेला आरोप व्हायचा त्यावेळेला लगेच सरकार संवेदनशील होतं आणि त्या संवेदनशील सरकारने त्यावेळेला असलेल्या मुख्यमंत्र्यांनी, त्या पक्षाने लगेच त्यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय घेत होता. आता परिस्थिती काय झालेली आहे, आता परिस्थिती अशी आहे की भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर सुद्धा त्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला जात नाही, त्याला संरक्षण दिलं जातं. तुम्ही आंदोलन करा, तुम्ही कोर्टात जा, तुम्ही कुठेही गेला तरी त्याच्या संदर्भामध्ये कुठेही दाद मागितली मिळत नाही, न्याय मिळत नाही, अशा प्रकारची भावना झालेली आहे. आंदोलन केल्यानंतर कारवाई होते ती फक्त मागच्या दिल्लीमध्ये झालेल्या जंतर मंतरवरून फक्त एकमेव राजीनामा झाला, बाकी या देशात राज्यात कोणाचाही राजीनामा झाला नाही. उलट अशा प्रकारचे आरोप झालेले पक्षात घेऊन त्याला शुद्ध करण्यात आलेलं आहे. मला वाटतं की कधीतरी याच्या बाबतीमध्ये सुद्धा सर्व विरोधी पक्षाच्या माध्यमातून आज तशा प्रकारचा आवाज उठवण्याची गरज आहे आणि ते करण्याचा भविष्य काळामध्ये प्रयत्न करणं गरजेचं आहे. पृथ्वीराज चव्हाणांना तुमच्या पक्षाला टोला मारलाय, त्यांचं असं म्हणणं आहे की यांच्या विरोधात ही जी मोहीम हाती घेतली होती ती कुठेतरी पुढे गेली पाहिजे, कारवाया झाल्या पाहिजेत आणि त्यावेळी 2014ला मी ती भूमिका घेतली, त्यामुळे यांना सरकार आलं असतं तर मला मुख्यमंत्री होऊ दिलं नसतं आणि त्यामुळे मी गोपीनाथ मुंडेंचं नाव पुढे केलं असतं, कारण त्यावेळेस ते आमच्या पक्षात प्रवेश करणार नाही. याची मला कल्पना नाही. मला वाटतं की ते काय, मी पृथ्वीराज चव्हाण साहेब काय म्हणाले मला माहीत नाही, आपल्याकडून मी ऐकतोय. पण मला वाटतं की मी काल त्या दिवशी एखादं स्टेटमेंट दिलं होतं की चव्हाण साहेबांनी त्यावेळेला असलेल्या मित्र पक्षांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असता तर मला वाटतं भाजपचं सरकारच आलं नसतं आणि आम्ही सत्तेवरून बाजूला गेलो नसतो. असो, आता त्यावेळेच्या चुका झाल्या का नाही झाल्या याच्यावर मी चर्चा करणार नाही. पण आमची सत्ता गेली हे मी म्हणत नाही, पण काँग्रेसची लोकंसुद्धा म्हणत आहेत, हे खाजगीसुद्धा म्हणत आहेत, याची त्यांनासुद्धा कल्पना आहे आणि आम्हालासुद्धा कल्पना आहे. कुणामुळे त्याच्यामुळे सत्ता गेली असं म्हणणे पृथ्वीराज चव्हाणांमुळे असं काँग्रेसच्या लोकांनी सगळेच म्हणत आहेत की त्या संदर्भामध्ये मित्र पक्षाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला म्हणून या असलेल्या सत्ता आपल्या महाराष्ट्रातली गेली नाही, तर महाराष्ट्रातली सत्ता ही पुरोगामी विचाराच्या बाजूला कधी गेलीच नसते. सरकारमध्येच मंत्री आहेत हसन मुश्रीफ, ते असं म्हणतात की मला महाराष्ट्रातले रस्ते बघून मला लाज वाटते, कसं बघताय त्याकडे?
नंदुरबार दौऱ्यावरती होते ते. नंदुरबार दरम्यान रस्ते पाहणी केली, मतलब त्यांना त्रास झाला, काही ठिकाणी खड्डे होते. ते म्हणाले जर असे रस्ते कोल्हापूरमध्ये असेल तर कंत्राटदारांना कधीच कारवाई केली असते. हसन मुश्रीफ पालकमंत्री आहेत आणि त्यांनी सत्य परिस्थिती महाराष्ट्रातल्या जनतेची व्यथा सत्तेमध्ये असताना त्यांनी मांडल्याबद्दल त्यांचा धन्यवाद. पण परत त्या पालकमंत्र्यांनी तिथल्या कंत्राटदारावर तिथल्या असलेल्या कामावर कारवाई करण्याचे धाडससुद्धा दाखवावं. मी खरंच सांगतो की इस्टिमेट एवढं मोठ्या प्रमाणात करतात की तरीसुद्धा क्वालिटी राहत नसेल तर मला वाटतं गळती कुठं कुठं आहे याचा शोध घेण्याचं काम आता त्यांनी करायला पाहिजे. हाच प्रकार चाकण MIDC मध्ये पण पाहायला मिळाला. तिकडचे रस्ते खराब असल्यामुळे तिकडची इंडस्ट्री आता दुसरीकडे जाणार आहे असं म्हटलं जात आहे. उद्योग मंत्र्यांनी आज जेव्हा भेट दिली ते पोहोचण्यापूर्वी रात्री काहीतरी डागडुजी करण्याचा प्रकार समोर आलेला आहे. महाराष्ट्राच्या उद्योगावरती, महाराष्ट्राच्या आर्थिक गोष्टीवरती याचा परिणाम होतो सर? 100% महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त उद्योग येऊ शकतं अशा प्रकारचं परिस्थिती वातावरण या राज्यामध्ये पाणी आहे, सेवा आहे, मॅनपॉवर आहे, विशेषतः आंतरराष्ट्रीय स्तरावरचं मार्केटिंग आहे. त्यामुळे सर्वात पहिलं चॉईस कुठं असेल तर महाराष्ट्राला आहे. संरक्षण आहे, सुरक्षितता आहे, म्हणून महाराष्ट्राला नेहमी त्याला प्राधान्य देण्याचा प्रयत्न प्रत्येक उद्योगपतींनी केलेला आहे, उद्योगधंद्याने केलेला आहे. आज अडचण काय झालेली आहे, सुविधा देतो आपण आणि मी फार जबाबदारीने सांगतो सर्वात जास्त आता डेव्हलपमेंट करण्याच्या संदर्भामधला निधी हा उद्योग खात्याकडून खर्च केला जातो. मग अंतर्गत उद्योग खात्यामध्ये प्रमुख रस्त्याला ट्रॅफिक कंजेस्टेड आहे, त्याच्या बाबतीमध्ये पर्याय पुण्याला काढला गेला नाही. त्याच्याचबरोबर रस्त्याची दुरावस्था आणि तिथल्या असलेल्या काही प्रश्नाच्या संदर्भामध्ये सुविधाच्या प्रश्नाच्या संदर्भातून ज्या काही अडचणी आहेत त्यामुळे महाराष्ट्रातले काही उद्योगधंदे हे स्थलांतरित होत आहेत ही वस्तुस्थिती आहे. आणि मला वाटतं काल मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की जे जागा घेतलेल्या ज्यांनी व्यवसाय चालू केला नाही अशा यांची उद्योगधंद्यांची यादी दाखवलेली आहे. मला वाटतं की ज्यावेळेला माहिती मागवण्यात आली त्यामध्ये पूर्णपणाने किती उद्योगधंदे बंद पडले ही वस्तुस्थिती सांगली. बंद चालू असलेले, चालू न झालेले नाही तर बंद पडलेले उद्योगधंदे त्याच्या बाबतीची माहिती दिलेली आहे. मला वाटतं की त्यांनी सगळी माहिती घेतली, त्याच्या त्रुटी काय हे जर काढल्या तर मला वाटतं की उद्योगधंदे राहू शकतात. आणि त्या संदर्भामध्ये ज्या काही चाकण वगैरे ह्या परिसरामध्ये आम्ही पण जातो येतो, 2-2, 3-3 तास चाकणमधून पुण्यामध्ये यायला लागत असेल आणि त्या शहरीकरण वाढलेलं आहे, त्या ट्रॅफिकमधून मग मोठमोठे कंटेनर, मोठमोठे उद्योगधंद्यांना जाणाऱ्या वाहनाची सोय ही अडचणीची आहे. आणि मला वाटतं त्यामुळे या असलेल्या प्रश्नाला काय पर्याय मार्ग काढायचा तो त्यामध्ये काढण्याचा प्रयत्न करावा अशी माझी विनंती आहे. संभाजीनगरमध्ये अभिजित दिपके जे आहेत त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. कोर्टाच्या लिपिक जी परीक्षा होती त्याच्यामध्ये गोंधळ झाला पुन्हा एकदा आणि ते पुन्हा एकदा ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. हा वारंवार या सगळ्याच परीक्षेमध्ये गोंधळ होतोय. नाही, देशाने आणि राज्यांच्या लोकांनी कायदा मान्य केला. काल संसदेमध्ये कायदा मंजूर झाल्यानंतर राज्यामध्ये परत तो कायदा मंजूर झाला आणि तो झाल्यानंतर सुद्धा अशा प्रकार परीक्षेमध्ये जर अजूनही सुद्धा गलतपणा होत असेल, गहाळपणा होत असेल, त्रुटी काही राहिल्या असतील तर मला वाटतं तो चुकीचा आहे. अभिजित दिपकेंनी जो केलेला आहे तशा प्रकारच्या काही परीक्षा आता चालू आहेत. त्या परीक्षेमध्ये सुद्धा प्रचंड अनियमितता आहे, प्रचंड लोकांचा घोळ आहे. अजूनही विद्यार्थी आणि तिथं उमेदवार आहेत त्यांना तशा प्रकारचा संधी मिळत नाही अशा वेळेच्या तक्रार आहेत. मला वाटतं की कायदा जरी केला तर प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याला सरकार अपयशी पडतं हे अभिजित दिपकेंनी दाखवल्यामुळे त्यांनी ते आंदोलन सुरू केलं. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, भाजप आपल्या मित्र पक्षांना दाबण्याचा प्रयत्न करते का? कारण बहुचर्चित जो रायगडचं पालकमंत्रीपद आहे ते तर अजून काही झालं नाहीये. मात्र दुसरीकडे नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं सर्व काही चालू असताना कुंभमेळ्याच्या एका ह्याच्या कार्यक्रम पत्रिकेवरती महाजन यांचं नाव जे आहे ते पालकमंत्री पद असा उल्लेख होतोय. कसं बघताय याकडे? पालकमंत्रीपदाचा निर्णय झाला? मला वाटतं अर्ध काम झालेलं आहे, अर्ध पालकमंत्रीपदाचा निर्णय झालेला आहे, झेंडावंदन करायला अधिकार दिलेला आहे. आता इथं कुंभमेळ्याची जबाबदारी फार मोठी आहे, म्हणजे कुंभमेळ्याची जबाबदारी आपल्याच विश्वासू माणसाकडे असावी म्हणून गिरीश महाजनांना तिथं ते पालकमंत्रीपद दिलेलं दिसतंय. आणि मला वाटतं की मित्र पक्षाला कुंभमेळ्याचं निमंत्रण मिळालं तरी मला वाटतं त्याचा आनंद असेल. सर, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असलेल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या काही महिनाभरांपासून, अनेक महिन्यांपासून भोंदूबाबाचे प्रकार जे आहेत ते सातत्याने वाढत आहेत.
कोण जबाबदार आहे? सुरक्षेचा प्रश्न महिलांचा तो पण ऐरणीवर येतो. नाही नाही, आता परवाच्या दिवशी मागच्या काही महिन्यापूर्वी ज्यावेळेला अशा प्रकारच्या बोंधीबाबावर कारवाई करण्याच्या संदर्भात निर्णय घेतले आणि बऱ्याच लोकांवर कारवाई पण झालेली आहे आणि तो कायदा सदनामध्ये आणि आपल्या विधानसभेमध्ये सुद्धा मंजूर झालेला आहे, जादूटोणा वगैरे हा कायदा. त्या कायद्याच्या कलमाखाली जेवढे अशा पद्धतीने बोंधूबाबा आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची धाडस हे सरकारने दाखवणं गरजेचं आहे. पण सगळे जर काही लोक त्या बोंधूबाबांना त्या ठिकाणी मानत असतील तर ते कायद्याची अंमलबजावणी खाली झाली पाहिजे. सर, संजय राऊतांनी एक स्टेटमेंट केलंय की गोपीनाथ मुंडे जर काँग्रेसमध्ये असते तर त्यांचा जीव वाचला असता. स्टेटमेंट या वक्तव्याकडे कसं बघतो? नाही, एक वस्तुस्थिती आहे, म्हणजे मी फार जबाबदारीने सांगतो की त्या काळामध्ये गोपीनाथजी मुंडे साहेब असतील किंवा नारायण राणे साहेब असतील ही बरीच मंडळी जी होती ती परत एकदा राष्ट्रवादी किंवा काँग्रेसमध्ये येण्याच्या मनस्थितीत होती. ही वस्तुस्थिती आहे. आता ती का आली नाही, का नाही झाली याचं मी विश्लेषण करणार नाही, पण त्यावेळेला ही चर्चा झाली होती, त्याला मला पण माहिती आहे. ही चर्चा तशा प्रकारची होती, फक्त काही कारणास्तव ते विलंब झाला. नाहीतर ही मंडळी परत एकदा या असलेल्या मग गोपीनाथ मुंडे साहेब असतील किंवा नारायण राणे साहेब असतील, पवारसाहेबांशी पण चर्चा झाल्या होत्या, काँग्रेसवाल्यांची चर्चा झाली होती, तर काही कारणास्तव ते आमच्याकडून ते विलंब झालं आणि त्यामुळे ह्या सर्व गोष्टी झाल्या नव्हत्या. पण आता राऊतांनी हा विषय कुठल्या विषयावरून कशा त्यांच्या मृत्यूच्या बाबतीमध्ये काय म्हणणं सांगितलं असेल याची मला कल्पना नाही, मी काही ते ऐकले नाही. सर, हिंदी में जानना चाहेंगे कि प्रधानमंत्री मोदी ने अपने भाषण में कहा है कि विमेन रिजर्वेशन जो बिल लाने की तैयारी थी वो राजनीतिक अखाड़े का शिकार हो गई। मेरे ख्याल से राजनीति का अखाड़ा कौन कर रहा है? सब लोगों ने कहा था कि 2023 में आपके पास रिकॉर्ड भी होगा, 2023 में संसद में पूरे बहुमत ने एक मत से महिला आरक्षण बिल को मंजूर किया है, पास हुआ है. अभी ये जो महिला आरक्षण की बात कर रहे हैं उनको इम्प्लीमेंट करने के लिए किसने ना बोला है? इन्होंने जो महिला आरक्षण के नाम पे डिलिमिटेशन का जो मुद्दा उपस्थित के साथ में लाया है उसको विरोध हुआ है. मेरे ख्याल से महिला आरक्षण बिल पास हुआ है. कल भी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब कल भी महिला आरक्षण का नोटिफिकेशन निकाल के उसको इम्प्लीमेंट कर सकते हैं. सर, उन्होंने एक और अपने भाषण के दौरान एक शब्द का इस्तेमाल किया वहां पर, दिमागी नक्सल. उसे लेकर, उस बयान को लेकर कैसे देखते? क्योंकि हाल ही में जब दिल्ली जंतर मंतर प्रोटेस्ट हुआ, कहीं ना कहीं उसी को निशाना बनाते हुए सीधे तौर पर नहीं लेकिन ऐसे दिमागी नक्सल बोल शब्द का इस्तेमाल करके उन पर हमला किया गया है कहीं ना कहीं. दिमागी नक्सल के बारे में मुझे उनकी व्याख्या समझनी चाहिए. उनका कहने का मतलब किसके ऊपर उनका उंगली है कि कौन दिमागी नक्सल बना रहा है. बुद्धिवंत है वो दिमागी नक्सल है, युवा वर्ग है वो दिमागी नक्सल है. अगर अपने अन्याय के खिलाफ अगर कोई आवाज़ उठाता है वो दिमागी नक्सल होता नहीं है, ऐसा हमारा कहना है. अगर उनके खिलाफ कोई जाता है तो उसको नक्सलवादी टेररिस्ट बताने की काम अगर होता है वो गलत तरीके से होता है, ऐसा मेरा कहना है. लोग हैं सब समझते हैं, जब भी ये लोग बुद्धिवंत जो है दिमागी है वही लोगों को बदलाव करने के लिए निश्चित स्वरूप से आगे आएंगे. एसआईआर प्रक्रिया जो है वो अब 4 दिनों बाद जो है शुरू हो जाएगी. अपने अपने क्षेत्रों में जो है तमाम पॉलिटिकल पार्टियां बीएलए अपॉइंट कर रही है. इसी के साथ जो पिछला चुनाव हुआ है उसमें कुछ गड़बड़ियां हुई थी, उसे लेकर लगातार जो है आरोप प्रत्यारोप चल रहे हैं. हाल ही में पृथ्वीराज चौहान जी ने भी कहा है कि आसपास के जो उनके क्षेत्र थे, चुनाव क्षेत्र, वहां के मतदारों में भी कहीं ना कहीं गड़बड़ी निकली है 55 से 56,000 वोटों की. हमने अभी एक प्रेजेंटेशन देखा है. कल हम लोग मुख्य चुनाव आयोग जो है हमारे महाराष्ट्र के उनको मिलने जाने वाले हैं सुबह 11 बजे. हम उनके पास एक निवेदन देने वाले कि जिसमें हमको त्रुटि लग रही है. जो पश्चिम बंगाल में और बिहार में जिस तरीके से नाम कट हो गए थे उस नाम को लेके उन्होंने बोला था कि वो उसमें बांग्लादेशी है, दोबारा मतदार है. लेकिन वेरिफिकेशन करने के बाद हाईकोर्ट में कोर्ट में जब भी गए, कोर्ट ने उसको चैलेंज होने के बाद उसको निवडणूक इलेक्शन कमिश्नर ने जो है उसको वैलिड किया कि ये नाम 35,000 नाम में से 30,000 नाम कुछ ऐसे मालूम पड़ा है कि वो वैलिड हो गए. लेकिन उस वक्त पे चुनाव हो गया. अगर
80% लोग अगर उसमें वैलिड हो रहे हैं तो कट हुए नामों में शक पैदा हो रहा है। तो हमारा कहना यही है, अगर उसके बाद इलेक्शन कमीशन और कोर्ट बोलते हैं कि नहीं अगले चुनाव में उसको नाम ले लेंगे, लेकिन जो चुनाव का हक उनका था वो किसको वोट करने वाले थे और उसका हक अगर छीन के लिया होगा, वो भी चुनाव आयोग के गलती की वजह से किया या जानबूझकर किसने किया होगा, तो उसकी जो है जिम्मेदारी लेके उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। जिस तरीके से ये जो अभी चल रहा है, बीजेपी अगला इलेक्शन कौन से माहौल पे कैसे सिस्टम से जीतना चाहिए उसका प्लान करती है। पिछली बार अलग प्लान था, अभी ये प्लान अभी हुआ है। मेरे ख्याल से डबल नाम के ऊपर जिनका वोट का हक है उनको अगर कट करने की कोशिश करते हैं तो उसको गलत है। हम कल चुनाव आयोग को मिलने वाले हैं, उसके बाद अगर नहीं हुआ तो हम लोग कोर्ट में भी उसको चैलेंज करने की सोचेंगे। तो जैसे अभी आपने कहा कि 35 में से 30,000 वोट वैलिड है, तो वो 30,000 वोट कहीं ना कहीं निर्णायक था। वो जो 100% जो चुनाव नतीजे थे वो नतीजे कुछ और हो सकते थे। तो इस चीज को लेकर क्या चुनाव आयोग से सवाल या फिर कोर्ट में जाने की तैयारी आप लोगों नहीं, की वो रहेगी? करना चाहिए। हम लोग उसके ऊपर जो अभी स्टडी कर रहे हैं गलत, हम लोग तो ऐसा श्योर नहीं बोलेंगे कि हम लोग ने बोला है वही सच है। उसके बारे में मालूमात कर रहे हैं। उसके मालूमात होने के बाद कल चुनाव आयोग को हम लोग मिलेंगे, उनको निवेदन देंगे, उसके बाद उनके पास मीटिंग मांगेंगे। उनको मीटिंग के क्लेरिफिकेशन अगर वो सही तरीके से करते तो ठीक है। महाराष्ट्र में जो हर राज्य में हुआ, इसमें महाराष्ट्र में नहीं होना चाहिए। दोबारा नाम होना, उसको कट होना चाहिए तो चलो कट होने दो। जो छोड़ के गया उसको कट होने दो। जो यहाँ पे और जो 2-3 डिमांड है उसमें हमारे कुछ सहयोगियों ने कहा कि आधार कार्ड को लिंक होना चाहिए, जो ओरिजिनल आधार कार्ड होना चाहिए। दूसरे जो बताया उन्होंने कि ये जो दोबारा नाम जो उसको कट करते समय उसको वैलिडिटी रखना चाहिए। आधार कार्ड तो उनका इम्पोर्टेंट है और उसके बाद उसको चैलेंज करने के लिए हम लोग आगे जाके कोशिश करेंगे। सर, सरकार में मंत्री हसन मुश्रीफ जो है नंदुरबार के दौरे पर थे। उन्होंने अपनी ही सरकार की आलोचना की है। जो सड़कें वहां पर थी वो सड़कों से वो खुश नहीं नजर नहीं है। पालक मंत्री है वो नंदुरबार के, सड़कें तो पालक मंत्री को उन्होंने सरकार के पास आवाज़ उठाना चाहिए। अच्छा है कि आप उनके मित्र पक्ष ही बोल रहे हैं, उनके सहयोगी पक्ष के मंत्री ही बोल रहे हैं कि यहाँ पे सड़कें ठीक नहीं है। और मेरा तो इतना आरोप है, इस सड़कों जो सड़कें का काम हुआ है, रास्ता का काम हो रहा है, उसको दोबारा डबल टिबल ज़्यादा कीमत लगा के उसको टेंडर पास किया जाता है, तो भी उसके रास्ते की हालत अगर क्वालिटी अच्छी नहीं है तो कितना लीकेज है उतना ढूंढने के काम अभी हसन मुश्रीफ साहब ने करना चाहिए। नासिक में अभी तक जो है पालक मंत्री का फैसला नहीं हुआ है, लेकिन महाकुंभ के जो बड़े बड़े बैनर पोस्टर लग रहे हैं और बाकी चीजों में ऐसा पोर्ट्रे किया जा रहा है कि गिरीश महाजन पालक मंत्री बन चुके हैं। ऐसा कि कुंभ मेला में वो पूरा श्रेय जो है भाजपा को लेना है और उनका पालक मंत्री उनको कौन सी हालत में गिरीश महाजन को करना है अभी डिक्लेयर नहीं किया गया, लेकिन उनके ऊपर जिम्मेदारी दी है। तो पूरा नासिक तो अभी गिरीश महाजन ही कर रहे हैं। अभी उनको विरोध करने का मित्र पक्ष में कोई ताकत नहीं है, कोई विरोध नहीं कर रहा है उनको। सर, अंतिम 2 सवाल। पहला कि आज संजय राउत ने कहा है कि अगर 2014 में गोपीनाथ मुंडे कांग्रेस में आ जाते तो उनकी जान नहीं जाती। दूसरा, पृथ्वीराज चौहान जी ने भी एक बयान दिया है। उन्होंने कहा है कि 2014 में गोपीनाथ मुंडे जी की कांग्रेस में आने की तैयारी थी और इसी के साथ उन्हें मुख्यमंत्री बनाया जाता और पृथ्वीराज चौहान जी को मुख्यमंत्री बनते हुए एनसीपी नहीं देखना चाहती थी, इसलिए उन्होंने गोपीनाथ मुंडे जी का नाम आगे किया था। पृथ्वीराज चौहान साहब ज्येष्ठ नेता है, लेकिन मैं एक भी कहना चाहता हूँ कि आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान साहब थे। हमारे सहयोगी पार्टी को अगर वो ख़त्म करने की बात नहीं होती तो हमारे सत्ता जाती नहीं थी। महाराष्ट्र में हमारी सत्ता फिर आती थी। मैं नहीं बोल रहा हूँ, उनके कांग्रेस के भी उनके सदस्य बोल रहे हैं। मेरे ख्याल से उन्होंने जो कहा है कि गोपीनाथ मुंडे साहब के बारे में, ये बात सही है कि गोपीनाथ मुंडे साहब भाजपा में अस्वस्थ थे, ऐसा कहने आया था और उस वक्त वो कांग्रेस में आना चाहते थे, ये भी बात हुई थी। बाद में कुछ ऐसी बात हो गई तो उसमें कुछ रुक गए हो, मुझे मालूम नहीं है। लेकिन मेरे ख्याल से उस वक्त पे गोपीनाथ मुंडे अगर मेरे पार्टी में, कांग्रेस के पार्टी में आता है या राष्ट्रवादी में कोई पार्टी में कोई आदमी नेता आता है, उसका मतलब ये था कि महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी का माहौल अच्छा था। हमारे अंतर्गत राजकीय दावपेच में हमारा ये सत्ता हाथ में गया
और ये महाराष्ट्र का जो अब पुरोगामी विचार था वो खत्म हो गया। अमित शाह कह रहे हैं कि सोनिया कांग्रेस ने माफी मांगनी चाहिए, वंदे मातरम को पूरा नहीं बजाया उसको लेकर। नहीं, उसके बारे में मैं बात नहीं करूँगा। और सर आप कल जाने वाले हो 11 बजे, कितने लोग रहेंगे, कौन कौन रहेगा? हम लोग शिष्टमंडल 10-15 दिनों का रहेगा और हम लोग जाएंगे। मैं रहूँगा, रोहित पवार रहेंगे, महबूब जी रहेंगे, बाद में मुंबई अध्यक्ष वगैरह हम लोग कुछ लोग जाके उनको निवेदन देने वाले हैं। शुक्रिया।